बदलापुरात नामांकित केक शॉप अय्यंगार बेकरी याच्यावर एफडीए न काल छापा टाकला, कारवाई केलेली आहे. आपण बघत असाल तर या कारवाईमध्ये नेमकं काय समोर आलेलं आहे, काय आदेश देण्यात आलेले आहे याचे अपडेट आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, न्यूज चेक मराठीमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. रंगरंगोटी केलेलं गुलाबी रंग म्हणजे प्रत्येकाचा आवडीचा हा रंग असतो. गुलाबी रंग अय्यंगार बेकरी म्हणजे कुठेही शॉप तुम्ही बघितलं तर याला आकर्षण असं कलर आपल्याला पाहायला मिळत होते. परंतु याच्या मागे काय सत्य होतं हे आता खरं तर समोर आलेलं आहे आणि हे काही ग्राहकांनी आणि अय्यंगार मध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी समोर आणलेलं आहे. सध्या आपण बदलापूर पश्चिम अय्यंगार बेकरीचं जे शॉप आहे ज्यावरती काल धाड टाकण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सध्या आपण आहोत. जवळपास 3 ते 4 अधिकारी कर्मचारी वर्ग कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आले होते. अय्यंगार बेकरीचे अनेक तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त झाल्यानंतर आपण बघितलं तर काल कारवाई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. स्वतः सभापती नगरसेविका हर्षणी गायकवाड यांना एक अनुभव आला, त्यांनी त्या संदर्भात तक्रार केली आणि त्याच्यानंतर लगेचच ही कारवाई जी आहे ती एफडीएच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आता यामध्ये काल नेमकं कारवाईमध्ये काय झालं, काल आपण बघितलं अनेक तास ही तपासणी जी आहे अय्यंगारची पूर्ण तपासणी जी आहे ती या ठिकाणी सुरू होती. तपासणी सुरू असताना खाद्यपदार्थांचे काही नमुने जे आहेत ते या ठिकाणी एफडीएच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि ते प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत आणि अहवाल येईपर्यंत ही जी अय्यंगार बेकरी आहे ती बंद ठेवण्याचे आदेश जे आहेत ते आता संबंधित ही जी शाखा आहे त्यांना देण्यात आलेले आहेत. सध्या बदलापूर पश्चिमच्या शाखेमध्ये आहोत जे सानेवाडी परिसरामध्ये आहेत आणि याच ठिकाणी काल कारवाई केली. आता खरं तर हा जो प्रकार झाला होता बेलवली परिसरामध्ये, तिथे सुद्धा कारवाई होणं अपेक्षित होतं. आता सध्याच्या घडीला बदलापुरात अनेक अशा अय्यंगारच्या शाखा आहेत ज्या अद्यापही सुरू आहेत. केक मध्ये आपण बघितलं उंदराची विष्ठा या ठिकाणी आढळली होती आणि नगरसेविकेच्या कुटुंबियांकडून ती विष्ठा आणि तो केक जो आहे रवा केक तो खाल्ला गेला होता. चिमुकल्यांनी सुद्धा खाल्ला होता आणि त्यांच्यावरती सुद्धा उपचार जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये सध्या सुरू आहेत. 2 चिमुकल्या ज्या आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे. एवढंच नाही तर स्वतः नगरसेविका आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आजाराला सामोरं जावं लागलं, त्यांना सुद्धा उलट्यांचा त्रास झाला आणि असं असताना आपण बघत असाल तर त्यांनी तात्काळ तक्रार केली. केक ज्या ठिकाणी बनवलं जातं ते म्हणजे बदलापूर पूर्व परिसर DG1च्या बाजूला केक तयार केले जातात, तिथे त्यांनी धाड टाकली. तिथे त्यांनी म्हणजे पाहिलं आणि ते चित्र काय होतं ते सुद्धा आपण न्यूज टेक मराठीच्या माध्यमातून पाहिलं. त्यानंतर लगेचच त्यांनी कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतः तक्रार केली. तक्रारीनंतर एकंदरीत आपण बघितलं तर दुसऱ्या दिवशी संगीता चेंदवडकर आणि त्यांच्यासोबत गणेश पिल्लाई इतरही अनेक कार्यकर्ते त्यांनी या बेकरीमध्ये आले. या बेकरीमध्ये येण्यामागचं कारण काय तर आपण बघत असाल या बोर्डवरती 100% व्हेज असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. कोपऱ्यात 100% व्हेज जे आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि असं असताना अंड्यांचा वापर या ठिकाणी इतरही अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जात होता. हे सुद्धा म्हणजे अंडी या ठिकाणी ट्रे भरून आणली जात होती आणि त्यामुळे तो एक कर्मचाऱ्याने व्हिडिओ आणला आणि त्याच्यानंतर संगीता चेंदवडकर यांनी हा शटर जो आहे तो या ठिकाणी बंद केला आणि जोपर्यंत एफडीएची टीम या ठिकाणी येत नाही तोपर्यंत इथून कोणत्याही प्रकारची विक्री करू नये असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. त्याच्यानंतर एफडीएची टीम थेट दाखल झाली होती आपण बघितलं आणि दाखल झाल्यानंतर त्यांनी कारवाईला सुरुवात केली. सध्याच्या घडीला खाद्यपदार्थांचे काही नमुने जे आहेत ते त्यांनी ताब्यात घेतले आहेत, प्रयोगशाळेत ते पाठवले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याची चाचणी केल्यानंतर जो अहवाल येईल त्यानंतर पुढची कारवाई ठरवली जाणार आहे. अहवाल येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तोपर्यंत ही शाखा बंदच ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. परंतु अद्यापही आज सकाळच्या दरम्यानही बदलापूर पूर्व ज्या ठिकाणी एकंदरीत केक बनवले जातात, टॉयलेट शौचालयामध्ये जी केकची भांडी ठेवली जातात ती सुद्धा शाखा आजच्या तारखेला सुद्धा सुरू असल्याचं भीषण सत्य जे आहे ते या ठिकाणी समोर येतं. त्यामुळे आता ज्या पद्धतीने या शाखेवर कारवाई झाली त्याच पद्धतीनं इतर शाखांची सुद्धा तपासणी करून त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे. कारण की एक तक्रार नाही तर अशा अनेक तक्रारी अय्यंगार बेकरीच्या समोर आलेल्या आहेत. उंदीर ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी ज्या ठिकाणी खारी ठेवली जाते, टोस्ट ठेवले जातात त्या ठिकाणी फिरताना आपण व्हिडिओ तो सुद्धा पाहिला. एवढंच नाही तर केक मध्ये घासणी जी असते भांड्यांची त्याचा काही भाग आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा अनेक तक्रारी या ज्या आहेत त्या समोर येत होत्या.
आणि त्याच्यानंतर ही जी कारवाई आहे ती एफडीएने सध्याच्या घडीला केलेली आहे. सध्याच्या घडीला ही शाखा बंद आहे, परंतु आता एफडीएने कठोर कारवाई करणं गरजेचं आहे खरं तर या शाखेवरती आणि इतरही अयंगार या ब्रँडवरती, जेणेकरून या ज्या काही गोष्टी आहेत त्या पुन्हा एकदा घडू नयेत आणि नागरिकांच्या जीवाची खेळ होऊ नये. एफडीएने या बाबतीत काय कारवाई करणं गरजेचं आहे, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.